कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. शहरातील महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, राजोपाध्यनगर, बॅडमिंटन हॉल, गांधी मैदान कार्यालय, यशवंतराव चव्हाण सभागृह तसंच मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या ठिकाणी मंगळवारपासून प्रभागनिहाय उमेदवारी अर्जांचं वितरण सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज घेतलेत. महापालिकेच्या 20 प्रभागातून एकूण 81 जागांसाठी आजपर्यंत 1537 अर्जांचं वितरण झालंय. मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलंय. आजपासून ही नॉमिनेशनची संख्या वाढण्याच्या अपेक्षा आहे आणि आपल्याला जवळपास 2000 बिल्स आणि 1000 CU कलेक्टर साहेबांकडून प्राप्त झालेले आहे आणि आम्ही ते रमण मळ्यालाच सध्या EVM ठेवण्यासाठी गोडाऊन तयार करणार आहे. तिथे पण आमच्या विजिट आणि प्लॅनिंग झालेले आहे आणि FLC म्हणजे जो प्राप्त झालेले EVMच्या FLC पण आम्ही हा वीकेंडला करून घेणार आहे. तसेच 28 तारखेला सर्व जो पोलिंग स्टाफ ज्यांच्या नेमणूक केलेली आहे सर्व 7 आरोंसाठी त्यांचं पण ट्रेनिंग आपण वेगवेगळ्या ठिकाणी मॉर्निंग आणि आफ्टरनून सेशन्समध्ये आयोजित केलेले आहे. बाकी MCCच्या आपला FST, BBT आणि SST पथक पण सर्व तैनात आहे आणि ओव्हरऑल सर्व चांगल्या प्रमाणे आपल्या तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या संख्येनं अर्ज वितरित झालेत, परंतु अद्याप सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं नसल्यानं अर्ज दाखल करण्यासाठीची धांदल सुरू झालेली नाही.